कसं सांगणार बाबांना? बाबाच रागवलेत माझ्यावर. त्यांचा राग कसा काढावा हा विचार मी करते, तर मला सगळे सांगतात त्यांच्याशी संबंधच तोडून टाक. मान्य आहे मला आईचं चुकलं आणि त्यांना बाळाचा कन्सर्न आहे हेही पटतंय, पण माहेरच्या माणसांचं चुकलं म्हणून माहेरशी संबंधच तोडून टाकणं हा उपाय आहे का? पण यांना समजवणार कसं? त्यांना नाही पटणार, उलट राग येईल. बेबी आता तर भडकतीलच. बाबा ऑलरेडी चिडलेत. देवा काय करू रे मी? इकडे आड तिकडे विहीर असं झालंय माझं. थँक्यू. आय एम सॉरी. जानवी, आय एम सॉरी. ठीक आहे श्री. हे बघ, मला तुझं टेन्शन कळतंय. असं वाटत नाहीये मला. अगं पण मी सॉरी म्हणतोय ना आता. मला सॉरीची नाही, समजून घेण्याची गरज आहे श्री. आहे ना. तू नुसतं म्हणतोस रे. जानवी, अगं तुला हर्ट करण्याचं इंटेन्शन नव्हतं माझं. मी हर्ट नाहीये, मी टेन्शन मध्ये आहे. अगं मग त्यातनच मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय ना मी. मला नाही तसं दिसत आहे. आता तू चिडायचंच ठरवलंस म्हटल्यानंतर मी मुद्दामून चिडते का? म्हणजे मला चिडायचंय असं ठरवून चिडते मी, असं म्हणणं आहे का तुझं श्री? नाही, तसं काही म्हणायचं नाहीये मला. तसं नव्हतं म्हणायचं, मग म्हणतोसच का? आय एम सॉरी. तू म्हणतोस नुसतं. तुला सॉरी कधीच वाटत नाही. सॉरी ही फक्त फॉर्मॅलिटी आहे तुझ्यासाठी. हो का? म्हणजे तुला हे सगळं माझ्याबद्दल असंच वाटतं ना? लागलं ना? नाही नाही, आनंद झालाय ऐकून सगळं. हे बघ, तुला तिरकं बोलायचं असेल तर आपण नको बोलूया श्री. ठीक आहे, ऑलराईट. तुला बोलायचं नसेल तर माझी काही हरकत नाही. मला नसेल बोलायचं? हा, तसंच म्हणालीस ना तू. तसं म्हणाले का मी श्री? मग कसं म्हणालीस? हे बघ, मी काय म्हणाले आठवत नसेल ना तर निदान तुझी वाक्य माझ्या तोंडी चिकटवू नकोस. मी चिकटवतोय? तूच म्हणालीस ना की आता नको बोलूया म्हणून. त्याच्या आधीचं वाक्य विसरलास ना? सांग ना आता, काय झालं? एवढं काय चिडलीस तू? कारण मला वेड लागलाय. झालं समाधान? काय झालं? तुम्ही दोघं असे गप्प का आहात? काहीच नाही आई, मी निघते. लवकर निघायचं आज? हो, जरा काम आहे. अगं मग श्री सोडेल की तुला? नाही, नको, मी जाईन. येते मी. नीट जा. चहा घेतलास? आई सॉरी हा. मी जानवी, राहू दे, मी देईन त्याला चहा. तू नाही. येते. श्री, काय झालं जान्हवीला? काही गरज आहे का बाहेर जायची? हा, हो, आपले पाय एक तर धड नाहीयेत. घरात बसावं ना रामराम करत. मी तुमच्याशी बोलतेय. कुठे चाललायत तुम्ही? परत आल्यानंतर सांगेन.
मग आल्यानंतर सांगून काही उपयोग आहे का त्याचा? आत्ता सांगितलं तर तू काय करणार आहे? अहो मला कळेल ना तुम्ही कुठे चाललायत, हे मला कळेल म्हणून विचारते मी. त्याला तुला ते कळायची गरज नाहीये. अहो पण असं काय? एकदा सांगितलं ना. बरं ठीक आहे, तुम्हाला जिथे जायचंय तिकडे जा तुम्ही, मी नाही विचारणार. पण मग पायाचं काही कमी अधिक झालं ना तर मी उस्तवर काढणार नाही, आधीच सांगून ठेवते. ऐकायचं म्हणून नाही तुम्ही. अहो, बायको आहे मी तुमची, काही वैरण नाहीये. हल्ली मला हे दोन्ही शब्द समानार्थीच वाटायला लागलेत. छान, म्हणजे शेवटी तुम्ही मलाच बोला. हा बोला, तुम्ही बोला, मलाच बोला. पण तुम्ही पण लक्षात ठेवा, माझ्याशिवाय दुसरं कुणी नाहीये तुम्हाला. हा, ना मुलगा ना मुलगी, कुणीही नाही. अहो तुमचा काय झालं? गाडी बंद पडली वाटतं, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. बघा ना पटकन. हो हो बघतो मी. काय झालं? मॅकॅनिकलला बोलवावं लागेल. अरे बापरे, मग वेळ लागेल का? थोडा. बरं मग मी टॅक्सीने जात. कावेरी मॅडम ओरडतील. अहो पण मग आता काय करणार? ताई ताई माझी नोकरी जाईल हो. बरं तुम्ही बघा लवकरात लवकर काय होतंय ते. हा हा हो. हॅलो मंगेश. आजचा दिवसच खराब आहे, सगळंच चुकतंय. बाबांना कळवलं पाहिजे उशिरा निघा म्हणून, किंवा माझा फोन येईपर्यंत घरीच थांबा म्हणून. किती वेळ लागेल इथे कुणास ठाऊक.
फोन का उचलत नाहीयेत? किती वेळ लागेल अजून? थोडा वेळ अजून. आणखी 5 मिनिटात जर गाडी नाही सुरू झाली ना तर मग मी बेबी कावेरी मॅडमना फोन करते. अहो आता गाडी बंद पडली आहे, त्याला तुम्ही तरी काय करणार? मी सांगते त्यांना, तुम्ही नका काळजी करू, तुम्हाला काही बोलणार नाहीत त्या. झालंच ताई, होईल लगेच. हो म्हणजे 5 मिनिटात गाडी सुरू झाली नाही तर म्हणतेय मी, तुम्ही नका काळजी करू, तुमची नोकरी नाही जाणार. काय करू का ह्यांच्या? आता करत राहा फोन. कमाल आहे, आता फोन बंद आहे. काय चाललंय बाबांचं? काय म्हणाला तो? कुठे काय बोलतो? काही नाही झालं, काही नाही झालं असं म्हणत राहिला सगळा वेळ. तो कधीच काही सांगत नाही. पण तुला तसं जाणवलं का? अगं हो, ती दोघं बोलत नव्हती एकमेकांशी. जान्हवीनी त्याला चहा सुद्धा दिला नव्हता. तुमच्याशी पण बोलली नाही का ती? नाही म्हणजे बोलली, पण असं नेहमीसारखं नाही बोलली. आपण बोललो म्हणून राग नसेल ना आला तिला? आणि तो राग तिने श्रीवर काढला असेल का? मला तरी तसंच वाटतंय. पण आपण तिच्या हितासाठीच सांगतोय ना. हो, हितासाठीच सांगतोय ना. मला वाटतं ना तिला आपलं बोलणं आवडलं नसेल. आणि तिच्या आईचं वागणं आवडतंय वाटतं तिला. तिच्या आईला कंट्रोल करू शकते ती? तिच्या आईचा तोंडाचा पट्टा एकदा सुरू झाला ना की तो थांबवू शकते का ती? त्या बाईला काही पोच आहे की नाही? उद्या बाळाला काही झालं म्हणजे कोण जबाबदार राहणार त्याला? मला एक पटतं, प्रिकॉशन इज बेटर देन क्युअर. आजारी पडण्याआधीच आजारी न पडण्याची काळजी घ्यायची. आणि आपण जे ठरवलंय ना तेच बरोबर. जान्हवीच्या अशा अवस्थेत तिच्या आईने तिच्या बरोबर असणं हिताचं नाही. आणि हे मी नाही, तिच्या आईने स्वतः सिद्ध केले. आता एवढं सगळं दिसत असताना जान्हवीला काय वाटेल म्हणून मी माझे डोळे बंद करू शकत नाही. सॉरी. एक तर मला पटवून द्या की माझं चूक आहे, किंवा मग मी जे काही म्हणते ते ऐका. बेबी तू म्हणतेस ते पटतंय मला. नाही नाही, पण आपला राग तिने श्रीवर कशाला काढायचा? हो ते मलाही नाही पटलं. आता आपण जरा जास्तच कडक धोरण ठेवायला हवं. ए बाई, पण काहीही करण्याआधी आईंशी आणि श्रीशी बोलून घे. मागच्या वेळेला झालं तसं नको व्हायला. आणि आणि जान्हवी 2 जीवांची आहे हे विसरू नकोस. नाही तर तिच्या आईला बोलतेस तू, पण तुझ्या तोंडाची मशीन गन सुरू झाली ना की थांबवणं कठीण होतं. सरू, मी तिच्या आईसारखी मूर्ख आणि वायफळ बडबड करत नाही. माझ्या चिडण्यात मुद्दा असतो. हो बेबी, पटतंय तुझं म्हणणं, पण फक्त तो मुद्दा आधी पोहोचव तिच्यापर्यंत. न चिडता. कळलं का?
काका 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 काय झालं तुम्ही? काका तुम्ही इकडे काय करताय? पाय 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 दुखतोय. बरं आपण डॉक्टरांकडे जाऊयात का? घरी बरं चला. सावकाश सावकाश. काका इकडे काय करत होता तुम्ही? शंभर वर्ष आयुष्य आहे. जान्हवीचाच फोन आहे. बघ काय म्हणते. हा शांतपणे आणि प्रेमाने बोल. हा गरोदर आहे लक्षात ठेवा. हो किती वेळा सांगताय मला तीच. हॅलो हा बोल जान्हवी. बेबी आता बोलू शकताय का? हो अगं तुझ्याशी काय मध्यरात्री उठून सुद्धा बोललीन मी. बोल ना. गाडी बंद पडली आहे. म्हणजे अहो मी रस्त्यात आहे आणि ड्रायव्हर कुठे आहे? नाही बेबी आता त्यांची काहीच चूक नाहीये. चूक नाही कशी? वेळच्या वेळी सर्व्हिसिंग करून घ्यायला नको का? त्याचेच पैसे देतो ना आपण त्यांना. अहो पण बेबी आता ते यंत्र आहे की नाही? यंत्र आहे म्हणूनच त्याची काळजी घेण्यासाठी माणसं ठेवली आहेत आपण. आणि यंत्र आहे ते बिघडू नये म्हणून वेळच्या वेळी काळजी घ्यायला नको का त्याची? त्यांना आपण चोख पगार देतो की नाही, मग त्यांनी सुद्धा चोख काम केलंच पाहिजे. अशी कशी गाडी बंद पडू शकते? हा आणि तू कुठे रस्त्यातच आहेस का आता? मूर्ख आहे तो ड्रायव्हर. मी काढूनच टाकणार आहे त्याला. दे बरं त्याला फोन आता आधी. मज्जा. बेबी आता प्लीज त्यांना काही बोलू नका तुम्ही. बरं बरं ठीक आहे. नाही बोलत आता त्यांना, नंतर बघू काय ते. बरं तू आता कुठे आहे सांग? मी MG रोडवर आहे. तू तिथेच थांब, मी दुसरी गाडी घेऊन येते. नाही नको, म्हणजे मला घरी नाही जाता येणार. अगं मग मी ऑफिसला सोडीन तुला. मी आज ऑफिसला उशिरा जाणार आहे. मग एवढ्या लवकर कशाला निघालीस? मला जरा काम होतं. कसलं कसलं काम जान्हवी? मी हजारदा सांगितलंय तुम्हाला, खरं वागा, खरं बोला. जान्हवी अगं काय बोल की पुढे. हा हो म्हणजे हो काय? कुठे जायचंय तुला? हे बघ तुला जिथे कुठे जायचं असेल ना तिथे मी सोडीन तुला. हवं तर तुझ्या बरोबर थांबीन तिथे आणि नंतर ऑफिसलाही सोडीन आणि मगच येईन घरी. मग तर झालं. तसं नाही बेबी आत्या, म्हणजे तुम्ही आता निघणार मग इथे पोहोचणार, उशीर होईल ना. त्यापेक्षा मी रिक्षानेच जाते ना. रिक्षा? बरी आहेस ना तू जान्हवी? अगं नको बाळा, मुंबईत रस्ते कमी आणि खड्डे जास्त आहेत. शिवाय पावसाळा आहे ना, आणि तू प्रेग्नेंट आहेस की नाही विचार सुद्धा करू नकोस रिक्षाने यायचा. बेबी आत्या हो तसे फारसे खड्डे नाहीयेत. तरीही रिक्षाने जायचं नाही. तू एक काम कर बरं, आता तुझं काम कॅन्सल करून टाक. टॅक्सी पकड आणि घरी निघून ये, नंतर कर काम. मला नाही कॅन्सल करता येणार बेबी आत्या. का? महत्वाचं आहे. काय काम आहे? भेटायचंय. कुणाला? खरं बोलण्याने माणसाला गिल्टी वाटत नाही. काय खोटं बोललो हे लक्षातही ठेवायला लागत नाही. बाबांना. तिला तिच्या बाबांना भेटायचंय म्हणे. जान्हवी आम्ही बोललोय ना या बाबतीत तुझ्याशी. तुला पटलं नाहीये का? मग आधी सांगायचं होतंस ना. उगाच आम्ही एवढी वाफ दवडलीच नसती. हे बघ तुला ऐकायचं नसेल ना तर. असं नाहीये बेबी आत्या. बेबी आत्या ऐका, मी एक्सप्लेन करते तुम्हाला घरी आले की. नाही मी आई बोलते. आई. हा बोल. बाप रे, आता परत सगळं. मी
टॅक्सीने जाऊन जरा बाबांना भेटून येते. चालेल ना आई? आई आता बघ बाई, मी तुला काय सांगणार. आई मी घरी आल्यावर बोलते तुमच्याशी. ठीक आहे. ठेवू? हम्म.